नमस्कार मंडळी, जॉबच्या जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत जी सेवानिवृत्तीची कल्पना पूर्णपणे बदलून टाकेल. म्हणजे आता निवांत बसायचे दिवस गेले असं समजायला हरकत नाही. अरे वाह, काय थेट प्रश्न आहे हा. म्हणजे एकदम कोल्हापुरी स्टाईलमध्ये थेट मुद्द्यालाच हात घातलाय. पण खरंच निवृत्ती म्हणजे आराम, शांतता. मग हे काय नवीन प्रकरण सुरू झालंय कोल्हापुरात? एक मिनिट, काय? रेड कार्पेट म्हणजे लाल गालीच्या अंथरून स्वगत, ते पण निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी? हे तर मला काहीतरी खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. नक्की काय आहे हे आमंत्रण? बरोबर, ही संधी आहे कोल्हापूर महानगरपालिकेकडून, खास अशा अधिकाऱ्यांसाठी ज्यांच्याकडे अनुभवाचा खजिना आहे. ही फक्त नोकरी नाहीये, तर शहराच्या विकासात थेट सहभागी होण्यासाठी दिलेली एक मानाची साध आहे. आणि ही पदं तर बघा, उपशहर रचनाकार, उपअभियंता. अरे, ही काही लहान सहान पदं नाहीत. ह्या पदांवर बसून शहराचं भविष्य ठरवलं जातं. पाणी पुरवठा, नगर नियोजन, म्हणजे अक्षरशः शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद या पदांमध्ये आहे. हो, एकूणच 10 जागा आहेत. आकडा जरी छोटा वाटत असला ना, तरी यामागचा विचार खूप मोठा आहे. जणू काही शहराच्या विकासाच्या रथाला धावण्यासाठी 10 अनुभवी सारथी शोधले जात आहेत. ठीक आहे, हे सगळं ऐकून तर खूपच भारी वाटतंय. पण मग एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी महानगरपालिका नक्की कोणाच्या शोधात आहे? म्हणजे यासाठी पात्र कोण ठरू शकतं? यासाठी फक्त 3 सोप्या अटी आहेत. तुम्ही वर्ग 1 किंवा वर्ग 2चे निवृत्त अधिकारी असायला हवे. दुसरं म्हणजे त्याच पदावर काम करण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव हवा. आणि तिसरं, तुमचं वय 65 वर्षांच्या आत हवं. म्हणजे बघा, इथे मुद्दा वयाचा नाहीच आहे, तर त्या अनुभवाच्या प्रचंड ताकदीचा आहे. पण थांबा, आता या गोष्टीत एक छोटासा ट्विस्ट आहे. ही जी नियुक्ती आहे ना, ती कायमस्वरूपी नाही, तर फक्त 6 महिन्यांच्या करारावर असणार आहे. काय, फक्त 6 महिने? म्हणजे निवृत्तीचं निवांत आयुष्य सोडून फक्त 6 महिन्यांसाठी परत कामावर यायचे? एवढ्या कमी वेळात खरंच काही मोठा फरक पडू शकतो का? हे जरा विचित्र नाही वाटत का? अजिबात नाही. इथेच तर खरा मुद्दा आहे. महानगरपालिकेला पुस्तकी ज्ञान असलेले नवीन खेळाडू नकोयत. त्यांना हवेत मुरलेले खेळाडू, ज्यांना प्रत्येक डावपेच माहिती आहेत. हे 6 महिने म्हणजे एक हाय इम्पॅक्ट मिशन आहे, जिथे हे अनुभवी लोक येऊन शहराच्या मोठ्या समस्यांवर जलद आणि प्रभावी तोडगा काढतील. वाह, म्हणजे ही एक प्रकारे अनुभवाची सर्जिकल स्ट्राईक मोहीम आहे म्हणायची. मग आता ज्यांना या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल, त्यांनी काय करायचं? चला तर बघूया या संधीचं सोनं कसं करायचं ते. प्रक्रिया एकदम सोपी ठेवली आहे. तुम्ही एक तर थेट कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जाऊन अर्ज देऊ शकता, नाहीतर आरामात घर बसल्या तुमची सगळी कागदपत्र स्कॅन करून दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवू शकता. म्हणजे कोणतीही डोकेदुखी नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवा. 20 एप्रिल ते 11 मे 2026. वेळ फार नाहीये, त्यामुळे ज्यांना ही संधी साधायची आहे त्यांनी अजिबात उशीर करू नका. आता आपण फक्त अर्ज आणि पदांबद्दल बोललो, पण आता या भरतीमागच्या खऱ्या उद्देशाकडे वळूया. कारण हा फक्त एक जॉब नाहीये, यामागे एक खूप मोठा आणि सुंदर विचार दडला आहे. अगदी बरोबर. आयुष्यभर सरकारी सेवेत जे ज्ञान, जो अनुभव तुम्ही कमावला, तो पुन्हा एकदा समाजाच्या, आपल्या शहराच्या भल्यासाठी वापरण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. म्हणजे कोल्हापूरच्या विकासाच्या इतिहासात आपलं नाव कोरण्याची ही एक संधी आहे. वा, अनुभवाचा गुलाल, काय सुंदर शब्द आहेत. गुलाल म्हणजे आनंद, उत्सव आणि विजय. म्हणजे इथे तुमच्या अनुभवाचा सन्मान केला जातोय, त्याचा उत्सव साजरा केला जातोय. हे वाक्य सांगतंय की आता तो अनुभव शहराच्या विकासावर उधळण्याची वेळ आली आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. कोल्हापूरने तर एक जबरदस्त पाऊल उचललं आहे, पण एक समाज म्हणून आपण आपल्या वडीलधाऱ्या अनुभवी पिढ्यांच्या ज्ञानाचा आणि शहाणपणाचा याहून अधिक चांगला उपयोग कसा करू शकतो, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. जॉबच्या जॉब हा पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन आणि माहितीपूर्ण संधींबद्दल जाणून घेण्यासाठी जॉबच्या जॉब हबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.